अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या प्रकरणावरून राज्यात नवा वाद उफाळून आलाय। 5 वर्षांनंतर दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली। दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला। या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आलेत। अशातच मुंबई पोलिसांनी काढलेल्या निष्कर्षामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून केलाय। मात्र दिशाच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं समोर आलंय। दिशाच्या डोक्याला गंभीर जखमा आणि फ्रॅक्चर झाल्यानं मृत्यू झाला होता। डोळे, हात, पाय यांना जखम झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं। 8 जून 2020 ला दिशाचा मृत्यू झाल्यानंतर 11 जून 2020 ला शवविच्छेदन करण्यात आलं होतं। त्यानंतर आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियनने आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलंय। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यासाठी ती पैसे देऊन थकली होती। दिशाने वडिलांच्या अफेअरबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं। याच तणावातून तिने आत्महत्या केली असा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी काढला होता। दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची, त्यातून ती निराश होती। हे सर्व मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जातोय। मात्र जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय तर मग तो वैध कसा? त्यातील गोष्टींना काही अर्थच उरत नाही, असं सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटलंय। पोलिसांनी रिपोर्ट मागे घेतल्यानंतर SITची स्थापना झाली आणि नव्यानं तपास सुरू झालाय। त्यामुळे या रिपोर्टचा आरोपींना बचावात काही फायदा होणार नाही, असं निलेश ओझा यांनी म्हटलंय। दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला होता। त्यानंतर 3 दिवसांनी तिचं पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद झाली। त्यामध्ये दिशाच्या शरीरावर, हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला। दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं। दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं। मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही, असं तेव्हाच रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलं गेलं होतं। तरी देखील आता दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या नव्या याचिकेमुळे, या सगळ्या नव्या जुन्या प्रश्नांमुळे या प्रकरणाला एक नवीन वळण येणार का, हे विचारलं जात आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।